नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। लोकसभेच्या निवडणुकीत यंदा प्रशासनाच्या माध्यमातून धांदली करण्यात आल्याचा आरोप नागपूरच्या लोकसभा उमेदवारांनी सामूहिकरित्या केलाय। नागरिकांना संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकारच प्रशासनाच्या माध्यमातून हिरावण्यात आला। 19 एप्रिलला नागपूरला झालेल्या निवडणुकीत डिजिटल मशीनचा वापर करून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा प्रचार करण्यात आला। विशेष म्हणजे पोलिसांनी हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी बघून सुद्धा या विषयात संबंधित बूथ चालक आणि उमेदवारावर कुठलीही कारवाई केली नाही। या दिवशी हेतुपुरस्पर मतदार यादीतून लोकांचे नाव कापण्यात आले। त्यामुळे संविधानाच्या आर्टिकल 126चं उल्लंघन करणाऱ्या निवडणूक आयोग, प्रशासकीय यंत्रणा आणि भाजप उमेदवारांवर कारवाई करून हे इलेक्शन पुन्हा घेण्याची मागणी हे सर्वात मोठं एक जे आहे हा सर्व सरकारमध्ये भारी करणारी गोष्ट आहे। आजचा आमचा मुद्दा आहे आर्टिकल 126 का अगेन जो है सेक्शन 126 ऍक्ट 1951 आणि ज्याच्या कोर्टमध्ये दिलेला आहे, बरोबर ना? ठीक आहे। आणि याच्या अंतर्गत दुसरे आहे की इलेक्शन मध्ये जवळपास 6 ते 7 लाख लोकांचे नावं नव्हते। माझ्या घरचे काही लोकांचे नावं नव्हते। काही जे लोक होते जिवंत होते पण त्याला मेलं म्हणून टाकण्यात गेल्यानंतर काही लोकांचं झालं की त्यांचे वोट आधीच टाकण्यात केले गेले होते, बरोबर आहे। आता या मुद्द्यावर आपल्या भारत देशामध्ये 533 ऑलरेडी झालेले आहेत। हे लोकमतची परवानगी मिळाली बरं 2 दिवसाच्या आधी 533 पुन्हा मतदान झालेले आहे याच कंडिशनवर, बरोबर आहे। आमचं आता एक लास्ट म्हणणं आहे की इथले इलेक्शन कमिशनर आहे, या चीफ कमिशनर जे आहे यांनी या इलेक्शनला कॅन्सल करावे आणि पुन्हा मतदान करावे, बरोबर आहे। तर जवळपास आमचा मेन मुद्दा आहे की अंडर दिस सेक्शन आमचा हा कॅन्सल है, इलेक्शन कॅन्सल करावा, पुन्हा इलेक्शनला घ्यायचा आणि जेही तुम्हाला लीगल ऍक्शन तुमच्या तर्फे बद्दल जे दिलेले आहे बुक्स मध्ये रेफरन्स बुक आहे तुमच्याकडे, आमच्याकडे आहे, सर्वांकडे आहे, त्या सेक्शनच्या अंतर्गत तुम्ही जे लीगल ऍक्शन्स होते ते तुम्ही घ्या। आम्हाला बरं वाटेल। आम्हाला आणखी एक वाटलं की जे सेकंड पार्टी आहे त्यांनी ऍक्शन नाही घेतलं, तर आम्ही छोट्या लोकांनी एक हिंमत करू एक वितात लोक, तुम्ही म्हणता ना की एवढे लोक नाही आले साहेब, वितात लोक वितात। आता कसं आहे की आम्हाला कोणाला तर तरी समोर यायच लागेल, कारण कोणीतरी समोर नाही आले समोर तुमचा मागे नाही बसलो आम्ही, तुमच्या समोर तुमच्या प्रश्नाचं उत्तर देत आहोत। उमेद आहे आम्ही तुमची उमेद आहोत। काही लोक जे आहेत बिचारे त्यांना कंप्लेंट करायला एवढं बोलायला जे मी बोलतोय एवढं तुम्ही रेडी नाही करत आहे। अल्टिमेटली मोठ्याच माणसासमोर आहे, पण आम्ही त्यांचं एज्युकेशन नाही। आमचं एकच म्हणणं आहे की अंडर सेक्शन जे पडतोय जे लीगल ऍक्ट आहे, आम्ही कोणतेही त्यांच्या लावत नाही, हे नाही ते आम्ही सेकंड आम्ही ऑप्शन आम्ही तुम्हाला सांगू जे काही आहे बघा, जे लीगल ऍक्शन्स होतात आम्ही त्याच्यावर बहस करू, डिस्कशन करू, आम्ही कोर्टात जाऊ, जिकडे जायचं पूर्ण देशामध्ये आम्ही करणार आहोत, आपल्या दिल्लीमध्ये आम्ही करू शकतो। प्रत्येक ठिकाणी आम्हाला ऑप्शन्स आहे। आमचा हक आम्हाला मिळाला पाहिजे। कोणावरही अत्याचार ज्याला म्हणतो की म्हणजे या हिशोबाने म्हणजे एक आम्ही घाबरून जातो ना दुसरा प्रमाणे जो काम करतोय हे अगेन्स्ट द सेक्शन आहे किंवा तुम्हाला लोकांवर दुसऱ्यावर आहे किंवा तुम्हाला बंदी हे करू शकतात, तर त्याच्यावर आम्ही कंप्लेंट केली। तुम्ही म्हणता कंप्लेंट, मी चीफ इलेक्शन कमिशनरला मेल केलेला आहे। यांनी सर्वांना पर्सनली आपले त्यांनी लेटर दिलाय, कंप्लेंट लेटर दिलेले आहे त्यांना कमिशनरकडे, पडतील नो ऍक्शन हॅज बीन टेकन अगेन्स्ट देम। So what do you want for this? शंखनाद न्यूज नागपूर।